सोलापूर विमानसेवेबाबत पहिल्यापासूनच शरद पवार, मोहिते पाटील कुटुंब आणि सुशीलकुमार शिंदे हे नकारात्मक बोलतायत। यापूर्वी सुरू झालेल्या किंगफिशर विमानसेवेच्या उद्घाटनासाठी शरद पवार आले होते। त्यावेळी ही विमानसेवा किती दिवस चालेल असा नकारात्मक प्रश्न उद्घाटनाच्या दिवशीच त्यांनी उपस्थित केला। आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे देखील सोलापूरची विमानसेवा जास्त दिवस चालणार नाही असंच खासगीत बोलतायत। आता सोलापूर गोवा ही विमानसेवा सुरू झाली असून तिला चांगला प्रतिसाद मिळतोय। ऑगस्ट महिन्यापासून सोलापुरातून मुंबई आणि तिरुपती येथे देखील विमानसेवा सुरू होणार आहे। असं असताना माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी देखील प्रथमच सोलापुरातून सुरू झालेल्या विमानसेवेसंदर्भात जाहीर वक्तव्य केलं आहे। सोलापूर शहराच्या आत असलेले हे विमानतळ किती दिवस टिकणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। एवढेच नव्हे तर बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळावर माझ्या नावाची असलेली पाटी कचऱ्यात टाका पण बोरामणी विमानतळ करा असं निराशाजनक वक्तव्य त्यांनी केलंय। सुशीलकुमार शिंदे एवढ्या दिवसानंतर आजच का आणि असंच का बोलले याबाबत आता सोशल मीडियातून उलटसुलट प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत।